यासह आता पाहूयात दुपारच्या 100 बातम्या। नागपुरातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण मागे घेण्यात आलंय। मंत्री अतुल सावे आणि आमदार परिणय फुके यांची मध्यस्थी यशस्वी ठरली आहे। 1 महिन्याच्या आत 12 मागण्यांचा शासन निर्णय सरकार काढणार आहे। ओबीसी आरक्षणाला कुठेही अडचण येणार नाही। हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं मंत्री अतुल सावे म्हणालेत। मराठा आरक्षण जीआरमुळे ओबीसींचं नुकसान होणार नाही असं देखील ते म्हणालेत। मंत्री अतुल सावे आणि परिणय फुके यांनी नागपुरातील ओबीसी आरक्षण स्थळी भेट दिली। महाज्योतीसाठीचा निधी वाढवणार, ओबीसी वसतिगृहासाठी नागपुरात 2 इमारती उपलब्ध करणार असं आश्वासन अतुल सावेंनी दिलं। ओबीसी आंदोलकांशी मंत्री अतुल सावेंनी चर्चा केली। सरकार ओबीसींच्या पाठीशी आहे। ओबीसींच्या 12 मागण्या सरकारने मान्य केल्यात असं देखील मंत्री अतुल सावे म्हणाले। आरक्षणाशिवाय मी मागे हटणार नाही। ओबीसींसाठी उपसमिती केली ही चांगली गोष्ट आहे, पण कोणी कितीही उपसमित्या बनवल्या तरी आरक्षण मिळवणारच असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। सातारा गॅझेटमध्ये हायगाई करू नका, निर्णय न झाल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यास सक्षम आहे असं देखील ते म्हणाले। भुजबळ पक्षाचं कार्यकर्त्यांचं अस्तित्व संपवणारा माणूस आहे अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे। जीआर बदलण्याचा विनाकारण संभ्रम निर्माण करत आहेत असा आरोपही त्यांनी केला। कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं आम्हाला वाटतं, परंतु ओबीसी समाजाचं आरक्षण कमी करून मराठा आरक्षण नको अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे। मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं अशी मागणी देशमुखांनी केली। ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। भुजबळ फार्म या निवासस्थानी आणि कार्यालयाबाहेर पोलिसांनी बंदोबस्तामध्ये वाढ केली आहे। मराठा आरक्षणासंदर्भामध्ये घेतलेल्या भूमिकेनंतर प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। खासदार संदीपान भुमरे यांनी रुग्णालयामध्ये जात जरांगे पाटील यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देत जरांगेंचा सत्कारही केलाय। शासनाने आरक्षणासाठी काढलेल्या जीआरचा फायदा सगळ्यांनाच होईल असं वक्तव्यही त्यांनी केलं। अंतरवाली सराटीतील ओबीसी उपोषणाचा आज 4था दिवस आहे। मात्र उपोषणाची दखल न घेतल्यास आत्मदहनाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय, तर मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार देखील केलाय। मनोज जरांगे आणि आंदोलनामध्ये सहभागी कार्यकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयानं याचिकाद्वारे करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर देण्याचे निर्देश दिलेत। आंदोलनादरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं, त्याची भरपाई कोण देणार याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करा असेही निर्देश देण्यात आले। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुंबईमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे शहरातील विशेषतः दक्षिण मुंबईतील दैनंदिन व्यवहार मोठ्या प्रमाणामध्ये विस्कळीत झाले होते। यात व्यापाऱ्यांचे सुमारे 100 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनने व्यक्त केलाय। वैभव खेडेकर हे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार होते, मात्र काही कारणास्तव त्यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडलाय। आज मुंबईमध्ये होणारा पक्षप्रवेश लवकरच होणार असल्याची माहिती मिळते। सोलार कंपनीकडून ब्लास्ट नंतर बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। या कंपनीमध्ये वारंवार अशा घटना घडतात। कंपनीच्या मालकावर गुन्हे का दाखल होत नाहीत? जर गुन्हे दाखल केले नाही तर आम्ही पोलीस स्टेशन आणि मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला। साताऱ्यातील कराड तालुक्यातील येनके किरपे या मार्गावर बिबट्याच्या बछड्याला अज्ञात वाहनानं धडक दिली। यामध्ये या बछड्याचा मृत्यू झालाय। यावेळी बछड्याच्या मृतदेहाशेजारी मादी बिबट्या बसून असल्याची नागरिकांना दिसली, मात्र वनविभागाचं पथक तिथे पोहोचण्याआधीच बिबट्यानं मृत बछड्याला त्या ठिकाणाहून नेल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळते। बीडमधील लिंबा गणेश येथील प्रसिद्ध भालचंद्र गणपतीच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्तीचा फड रंगला होता। यामध्ये महाराष्ट्रातील नामांकित पैलवानांनी हजेरी लावली आणि कुस्ती पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दीही केली।
जळगावच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलंय। ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफचं कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी दर पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। केळीचे दर घसरून प्रति क्विंटल फक्त 300 ते 500 रुपये क्विंटल मिळत असल्यानं उत्पादन खर्चही निघत नसल्याचं शेतकरी हवालदिल झाले। नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघानं साखळी उपोषण मागे घेतले। मंत्री अतुल सावे आणि आमदार परिणय फुकेंनी मध्यस्थी करत उपोषणावर तोडगा काढला। ओबीसींच्या 14 पैकी 12 मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत। 1 महिन्याच्या आत 12 मागण्यांचा शासन निर्णय सरकार काढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। दरम्यान ओबीसी आरक्षणामुळे कुठेही अडचण येणार नाही असं आश्वासन मंत्री अतुल सावे यांनी दिलंय। मराठा आरक्षण जीआरमुळे ओबीसींचं नुकसान होणार नाही, ओबीसींच्या हक्कावर कुठलीही गदा येणार नाही असं सावे म्हटले। मी आता सांगितलं की ज्या 14 मागण्या माननीय तायवाडे साहेबांनी दिल्या होत्या त्यातल्या जवळजवळ 12 मागण्या या आमच्या डिपार्टमेंटशी रिलेटेड असल्यामुळे त्या आम्ही नक्कीच मंगळवारी त्या बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना बोलून सेक्रेटरीजना बोलून त्याचे जीआर काढायचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न करू। 1 महिन्याच्या आत त्यांना त्यांचे सगळ्या ज्या मागण्या आहेत त्याचे जीआर काढून द्यायचा प्रयत्न करू। शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं। आपल्या समोर आम्ही आमच्या 14 मागण्या वाचून दाखवल्या। माननीय मंत्री महोदयांनी त्याच्यावरती उत्तर दिलं आणि आम्हाला आश्वस्त केलं की येत्या मंगळवारी मुंबईला बैठक घेऊन 1 महिन्याच्या आत त्यापैकी 12 मागण्यांचे शासन निर्णय आम्हाला ते देतील आणि ज्या उर्वरित 2 मागण्या आहे त्याच्यावरती मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन त्यासुद्धा पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। नक्कीच मोठा विजय आहे। सर्वात मोठा आतापर्यंत 59 शासन निर्णय निघालेले आहे। हा सर्वात मोठा विजय असा आहे की आपण 2 वर्षापासून बघता आहात की आमची प्रमुख मागणी जी होती की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, या दोन्ही मागणीला सरकारने धक्का लागू दिला नाही। सरसकट प्रमाणपत्र देण्याची शिफारस सुद्धा या शासन निर्णयात नाही आणि ओबीसीच्या आरक्षणालाही धक्का लागला नाही। ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून प्रशासन अलर्ट झालेले आहे। खबरदारी म्हणून भुजबळांच्या नाशिक येथील निवासस्थानी आणि कार्यालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। मी आता छगन भुजबळ यांचं नाशिकमधलं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या बाहेर आहे। भुजबळ फार्म निवासस्थानाच्या बाहेर अशा पद्धतीनं पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये एक शस्त्रधारी पोलीस अधिकारी कर्मचारी आणि त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक पोलीस कर्मचारी कॉन्स्टेबल आणि इतर पोलीस जे आहे त्यांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। नाशिकच्या भुजबळ फार्म परिसरातली ही सगळी दृश्य आहे। ज्या पद्धतीनं आपल्याला ही पोलिसांची अतिरिक्त कुमक या परिसरामध्ये दिसते त्याच पद्धतीनं पोलिसांनाच आता या ठिकाणी तंबू टाकून देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे पोलिसांची एक व्हॅन जी आहे ती देखील 24 तास या परिसरामध्ये तैनात असणार आहे। अशा प्रकारचा अधिकचा बंदोबस्त जो आहे तो छगन भुजबळ यांच्या नाशिकमधल्या निवासस्थानी तैनात करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।